हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे. आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाठी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं. पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. आता जनतेने त्यांना जो काय मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे. यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला 3-4च शब्द ठेवले होते त्यांनी. ते शब्द तुम्हाला माहीत आहे, मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही. पण 4था शब्द होता का? नाही. पण आम्ही त्याला आरोपाने उत्तर नाही दिलं. आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत. मी स्वतःला काय समजायचो, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन आहे. आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो. आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही 24/7 काम करत होतो. आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही. मतदानाची टक्केवारी वाढली, महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली. आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा, पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे. आणि आम्ही म्हणायचो ना, खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा. तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर, कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत, आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत, दिघे साहेबांची शिकवण, मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे, केंद्राचा सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आले. शेवटी लोकांना काय पाहिजे? लोकांना शिव्याशाप नको आहे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे, लोकांना सुडाचं राजकारण नको आहे. लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. आणि आज त्यामध्ये किती आरोप केले, खोटे बोला, आपण रेटून बोला. आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय, आमचा करेक्ट कार्यक्रम करायचं चालू. तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला, चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत, हे आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही. मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही, पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही. कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सगळे नियम आम्ही पाळले, सगळ्या RBIच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या, कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही. आर्थिक दृष्टिकोनातून जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं. ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय, पैसे कुठून आणणार, पैसे कुठून आहे, हे फसवं आहे.
आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली. मग तुम्ही कुठून आणणार? म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत, करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे. आम्ही 2-2.5 वर्षामध्ये जे केलं ते लोकांसमोर आहे. आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही. जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर. लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं, लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत, ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ही आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता पुढे कायमस्वरूपी सुरू राहणार. लाडकी बहीण योजना आता तुमची बंद होणार नाही. ज्या सरकारने ही योजना चालू केलेली होती त्या सरकारचा निकाल लागलेला आहे. इथून पुढं मित्रांनो लाडकी बहीण योजना तुमची कंटिन्यू आता चालू राहणार आहे. त्याचसोबत तुमचा 6वा आणि 7वा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो त्याच्याबद्दलचं जे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी मोठी बातमी दिली, ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही, ती पुढे चालू राहील आणि त्याची पुढची आर्थिक तरतूद देखील आम्ही ऑलरेडी केलेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा आता पुढचा हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली आहे. तो नेमका कधी भेटेल त्याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघूयात. तर महायुतीला जिंकवणाऱ्या लाडकी बहिणींचा हप्ता कधी येणार? आता बघा, तुम्हाला 1500 नाही तर याच्यामध्ये 600 रुपयांनी वाढ देखील केलेली आहे. मग तो हप्ता कधी येणार? परंतु असा अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे आत्तापर्यंत 7,500 रुपये जमा झालेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे आत्तापर्यंतचे सर्व पैसे खर्च देखील झालेले असतील तर तुम्ही आता पुढच्या हप्त्याची वाट पाहताय का तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि पुढचा हप्ता कधी भेटेल त्याच्याविषयीचं अपडेट याच्यामध्ये आलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. परंतु बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा की तुमचं डीबीटी लिंक आहे का, कुठल्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत, तिथं सर्व स्टेटस तुम्हाला दिसणार आहे. आणि तुमचं डीबीटी लिंक नसेल तर सरकारनं आता नवीन बँका बघा ॲड केलेले आहेत. तुम्हाला डीबीटी करायचं असेल तर फक्त 1 मिनिटामध्ये आता डीबीटी होऊन जाईल, ते पण घरी बसल्या तुम्ही करू शकतात. बघा, ही जी वेबसाईट आहे NPCIची, इथं आल्यानंतर बघा सिलेक्ट बँकचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये आता 5 ते 6 बँका अजून ॲड झालेल्या आहेत. बघू शकता, पहिल्या कमी बँका होत्या त्या, आता बँक ऑफ बरोडा आली, बँक ऑफ इंडिया आली, बँक ऑफ महाराष्ट्र देखील याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे. फक्त 1 मिनिटामध्ये तुमचं डीबीटी आता तुम्ही घरी बसल्या करू शकतात, आधार सीडिंग करू शकतात. त्याच्यानंतर बघा, अजून दुसऱ्या बँका आहेत. या ठिकाणी ही बाहेरची बँक आहे, इंडियन बँक आली, इंडियन ओव्हरसीज बँक देखील आली, कर्नाटक विकास ग्रामीण बँक देखील आलेली आहे. त्यानंतर मध्यचल ग्रामीण बँक आली आहे, मेघालय रुरल बँक आली आहे, ह्या बँका आल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, अजून महत्त्वाच्या बँका आल्या आहेत याच्यामध्ये ॲड केलेत त्यांनी. पंजाब अँड सिंध बँक आली, पंजाब नॅशनल बँक देखील आलेली आहे. त्यानंतर पुढं बघा, ह्या बाहेरच्या बँका दिसत आहेत. अजून युनियन बँक ऑफ इंडिया देखील आलेली आहे, उत्कल ग्रामीण बँक आली, उत्तराखंड ग्रामीण बँक, ह्या सर्व बँका नव्याने ॲड केल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला यापैकी तुमची जर कुठली बँक असेल तर तुम्ही आता ऑनलाईन फक्त 1 मिनिटामध्ये डीबीटी करू शकता बँकेत न जाता. जर तुमचे पैसे आलेले नाहीत या कारणामुळे, डीबीटी राहिलेलं असेल तर त्या कारणामुळे, ठीक आहे. तर आता पुढची माहिती आपण बघूया त्याच्यामध्ये, ती म्हणजे 1500 नाही तर पुढचा जो हप्ता तुम्हाला आहे 2100 रुपयाचा, तो कधीपर्यंत भेटेल, ज्याच्यामध्ये 600 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. बघा, ज्यांचे आतापर्यंत 5 हप्ते भेटले त्यांना आता पुढचा 6वा हप्ता भेटणार आहे. 6वा हप्ता भेटणार आहे प्लस 7वा हप्ता देखील भेटणार आहे. आता हे दोन्ही हप्ते मी का सांगतोय, तर दोन्ही हप्ते कंबाईन देखील तुम्हाला भेटू शकतात. कधी भेटू शकतात? जर डिसेंबर म्हणजे नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये हप्ता जर तुम्हाला लेट भेटला, म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला जर भेटला, तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला कंबाईन करून दिले जाऊ शकतात नवीन वर्षाची गिफ्ट म्हणून. किंवा या ठिकाणी हे दोन्ही हप्ते जे आहेत 2100 रुपयाचे असू शकतात, जे सरकारने याच्यामध्ये वाढ केलेली त्यानुसार. परंतु आतापर्यंत जर तुम्हाला 5 हप्ते भेटलेले नसतील तर ते 1500 रुपयांनीच भेटतील. मागचे हप्ते 1500 रुपयांनी तुम्हाला भेटतील. जर तुम्हाला 5 पैकी पुढचे 6वे आणि 7वे हप्ते जे असतील तुम्हाला ते 2100 रुपयांनी भेटतील.
बघा, लाडकी बहीण योजना केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्रोत ठरणार आहे हे दाखवण्याचे आव्हान आता शिंदे सरकार पुढे आहे. कारण की बघा, आता निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी, तर त्यांचं सरकार आलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना जी आहे फक्त निवडणुकीसाठी नव्हती, आता हे त्यांना दाखवावं लागणार आहे. त्याच्यासाठी लाडकी बहीण योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून या ठिकाणी आर्थिक बळकटाचा स्रोत ठरणार आहे हे दाखवण्याचे आव्हान सरकार पुढे आहे. कारण की बघा, आता निवडणूक डावपेचांमध्ये योजनांची भूमिका खूप महत्त्वाची होती. महायुती सरकारच्या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिलांना, मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता. तसेच ही योजना फार काळ चालणार नाही असे बाकीत देखील त्यांनी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता लाडकी बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार दरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते. बघा, ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंच होतं की तुमचा पुढचा हप्ता कधी येणार आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात. बघा, हप्ता कधी मिळणार, शिंदे यांचे आश्वासन. प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, ही योजना फक्त घोषणांसाठी नाही, आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले होते. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय पुढील कालावधीसाठी देखील पुरेसे नियोजन केलेलं आहे. तर बघा, जसं की आपण बघितलं, काल निकाल लागलेला आहे 23 नोव्हेंबरला. आता 24 नोव्हेंबर आहे आज. 25 नोव्हेंबरला या ठिकाणी शपथविधी होऊ शकतो किंवा आज देखील या ठिकाणी त्याच्याबद्दल अपडेट आलं तर तुम्हाला देईल. एकदा शपथविधी झाला म्हणजे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालं की आता बघा, त्यांची चर्चा अशी चालू आहे की जे अगोदरचे खाते आहेत ते तसेच ठेवले जाणार आहेत. ते अगोदरच्या मंत्र्यांना जे निवडून आलेत त्यांच्यासाठी, ठीक आहे. परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होईल, उपमुख्यमंत्री कोण होईल त्याच्याबद्दल अजून माहिती नाही. परंतु जसा शपथविधी होईल आणि पुढे या ठिकाणी मित्रांनो सरकार स्थापन होईल, नवीन सरकार स्थापन होईल, तसा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे ती देण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे आता बघा, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस आहेत नवीन सरकार स्थापन होण्यासाठी. म्हणजेच या ठिकाणी 25 नोव्हेंबर नंतर मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबर एंडिंगपर्यंत पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची फिक्स डेट समजेल. 8 दिवसामध्ये कधीही पैसे तुमच्या अकाउंटला पुढच्या हप्त्याचे 6व्या हप्त्याचे पडू शकतात, ठीक आहे. तर त्याची तुम्ही जी प्रतीक्षा करताय पुढच्या हप्त्याची 6व्या हप्त्याची, आतापर्यंत तुमचे हप्ते भेटलेले सर्व खर्च झालेत. पुढचा हप्ता जो भेटेल 2100 रुपयाचा असेल. कारण की याच्यामध्ये जर आपण बघितलं, शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली होती, महायुती सरकारनं आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली होती. आम्ही फक्त 1500 रुपये देणार नाही तर या योजनेचा लाभ वाढवून 2100 रुपये करणार आहोत असे त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे 600 रुपयांनी याच्यामध्ये वाढ केलेली होती. त्या वाढीसह तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी भेटू शकतो. तर कधी भेटेल तुम्हाला 6वा हप्ता त्याच्याबद्दलची माहिती मी दिलेली आहे. 25 नोव्हेंबरपासून ते या ठिकाणी नोव्हेंबर एंडिंगपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत, 25 ते 30 तारखेदरम्यान पुढच्या येणाऱ्या या ठिकाणी 8 दिवसामध्ये तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो दिला जाऊ शकतो. किंवा पुढच्या 8 दिवसात नाही भेटला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता येण्याची शक्यता आहे, जो की डिसेंबरचा हप्ता तुमचा 6वा हप्ता असणार आहे. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 5 हप्ते तुम्हाला दिले गेलेले आहेत. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. तर जसं आता बघा, जे सरकार येणार होतं ते आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचं ज्यांनी चालू केली तेच आज सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण की आता लाडकी बहीण योजना बंद होऊ शकत नाही. याच्यामध्ये आता जसं की बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं एस-नो आलेलं आहे. तुम्ही त्याचा लाभ घेताय तर त्याच्याबद्दल या ठिकाणी काहीतरी अपडेट येऊ शकतं. त्याच्याबद्दल मग ज्यांनी लाभ घेतला आहे ऑलरेडी सरकारी योजनेचा त्याच्याबद्दल पुढे मग त्यांना लाभ भेटेल की नाही त्याच्याबद्दल जे पण अपडेट येईल तुम्हाला पुढं सांगितलं जाईल. त्यानंतर बघा, कोल्हापूरच्या सभेमध्ये ही मोठी घोषणा त्यांनी केलेली होत्या. 10 मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे या योजनेचे दर महिन्याचे 1500 रुपये 2100 रुपये करण्यात आलेले होते. त्याचसोबत त्यांनी म्हटलं होतं, महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही 25,000 महिलांची पोलीस दलात भरती देखील करणार आहोत. तर याच्याबद्दलही मित्रांनो लवकरच निर्णय होऊ शकतो. जी रखडलेली पोलीस भरती आहे त्याच्याबद्दलचा, ज्याच्यामध्ये महिलांसाठी आता 25,000 जागा ज्या आहेत ठेवल्या जाणार आहेत. तर ही वाढीव रक्कम देण्याचं जे उद्दिष्ट आहे त्यांचं ते की 600 रुपयाचं, ते आता कधी पूर्ण होते आपण बघूयात. येणाऱ्या आपल्याला पुढच्या 5 दिवसामध्ये
समजेल जो 6वा हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. येणाऱ्या पुढच्या 5 दिवसामध्ये कधीही पैसे येऊ शकतात. त्यांनी जे या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. आणि 25 तारखेपर्यंत पूर्णपणे नवीन सरकार जे आहे ते स्थापन होऊन जाईल. त्याच्या पुढं मग या ठिकाणी सर्व निर्णय पटापट तुमचे घेतले जाऊ शकतात, ठीक आहे. जसं आता याच्याबद्दल पुढचं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.